मग काय, रात्री यायला उशीर होतो अगं, परत सकाळी लवकर निघायचं असतं, झोप पूर्ण नाही होत ग त्याची. हल्ली ते नाटकाची रिहर्सल चालू आहे ना त्याच्या. हा, तुझ्या इथे जवळ कुठे प्रयोग लागला तर सांगते हा, जा हा बघायला तू आणि भाऊजी दोघं सुद्धा. हो हो, कालचा एपिसोड अगदी मस्त झाला, मस्त काम केलंस तू. त्या सपनाला सांग मला तिचं काम आवडतं म्हणून. बरं, घरी गेलायस की अजून तिथेच शूट करतोयस? नाईट शिफ्ट आहे का? तब्येतीची काळजी घे, नाईट शिफ्टच्या नादामध्ये दगदग करून घेऊ नकोस. काय हो वहिनी, तुमचा मुलगा रोज टीव्हीवर दिसतो, खूप पैसे कमवत असेल ना? कसं आहे वहिनी, लोकांना तेच वाटतं टीव्हीवर दिसतो, खूप पैसे कमवत असेल. पण तो 12-12 तास 18-18 तास किती मेहनत करतो ना त्याच्यासाठी, ते नाही लोकांना दिसत. काय रे, झालं का शूट? काय झालं? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, तू घरी ये, आपण बोलू. हा ठीक आहे बाळा, एक काम गेलं ना तर दुसरं काम येईल. टेन्शन घेऊ नकोस तू अजिबात. तू मेहनत करतोयस ती काय मला दिसत नाही का? पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, जी काही छोटी मोठी कामं करतोयस ना, त्याच्यातून जे काही पैसे येतील ते सेव्हिंग करायला शिक. अगं पण कुठं करू मी सेव्हिंग? अरे, बचत ऍप आहे ना, बचत ऍप, जिथे तुम्ही डेली सेव्हिंग करू शकता, डेली SIP करू शकता आणि FD पेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळतील. तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉय असाल, तुमचं दुकान असेल, तुम्ही ड्रायव्हर असाल, तुम्ही दिवसाला कमवत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऍप आहे. आणि हो, तुम्हाला जर पैसे विड्रॉल करायचे असतील तर तुम्ही डिरेक्टली ऍप वरून ते विड्रॉल करू शकता. तर बचत ऍप वापरायला विसरू नका.